प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? आपले पर्याय आहेत: ए. दौलताबाद, बी. पुणे, सी. नाशिक, डी. औरंगाबाद. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दौलताबाद. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील अंजिरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? आपले पर्याय आहेत: ए. राजेवाडी, बी. सातारा, सी. सांगली, डी. कोल्हापूर. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. राजेवाडी. प्रश्न क्रमांक 3. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे? आपले पर्याय आहेत: ए. दक्षिण गोलार्ध, बी. उत्तर गोलार्ध, सी. पूर्व गोलार्ध, डी. पश्चिम गोलार्ध. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उत्तर गोलार्ध. प्रश्न क्रमांक 4. वीजचोरीमुक्त गाव ही संकल्पना राबविणारे पहिले गाव कोणते? आपले पर्याय आहेत: ए. राळेगण सिद्धी, बी. हिवरे बाजार, सी. पाटोदा, डी. बारामती. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हिवरे बाजार. प्रश्न क्रमांक 5. एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा कोणता? आपले पर्याय आहेत: ए. गडचिरोली, बी. नांदेड, सी. लातूर, डी. बीड. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गडचिरोली. प्रश्न क्रमांक 6. चांदबिबीचा महाल कोठे आहे? आपले पर्याय आहेत: ए. अहमदनगर, बी. औरंगाबाद, सी. पुणे, डी. बीड. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अहमदनगर. प्रश्न क्रमांक 7. पेशव्यांची राजधानी कोणती? आपले पर्याय आहेत: ए. सातारा, बी. पुणे, सी. कोल्हापूर, डी. नाशिक. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुणे. प्रश्न क्रमांक 8. इंद्राच्या नगरीचे नाव काय? आपले पर्याय आहेत: ए. नागपूर, बी. अमरावती, सी. औरंगाबाद, डी. नाशिक. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अमरावती. प्रश्न क्रमांक 9. महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? पर्याय आहेत: ए. जे.एस. व्हील, बी. थॉमस पेन, सी. व्हॉल्टेअर, डी. लिटो. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? पर्याय आहेत: ए. मुंबादेवी, बी. सोमनाथ मंदिर, सी. काळाराम मंदिर, डी. सिद्धिविनायक मंदिर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. काळाराम मंदिर.